गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी पार पडलेल्या पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली असून माळशिरस वगळता इतर सर्वच तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे सभापती झाले आहेत। आता पंचायत समिती सभापती निवडीनंतर सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचे तसेच विविध समितीच्या सभापती पदाचे वेध लागलेत। 18 मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात येणार असून यासाठी सकाळी 10 ते 12 या वेळेत इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार आहेत, तर दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद सदस्यांची सभा होऊन निवड प्रक्रिया पार पडणार आहे। यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5 ते 10 मिनिटांचा कालावधी देण्यात येणार असून सदस्य हात उंचावून मतदान करून सोलापूर जिल्हा परिषदेचा नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच सभापतींची निवड करणार आहेत। जिल्हा परिषद सदस्यांची विशेष सभा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता। या निर्णयानुसार जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीमध्ये 20% स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार असल्याचं म्हटलं जात आहे। त्यामुळे निवडणूक लढवण्याची संधी न मिळालेल्या किंवा निवडणुकीत अल्पमतांनी पराभूत झालेल्या परंतु पुढील लोकसभा विधानसभा निवडणुकीत प्रभावी भूमिका बजावू शकणाऱ्या उमेदवारांच्या राजकीय पुनर्वसनाचा मार्ग या जिल्हा परिषद सदस्यांच्या निवडीनं मोकळा होणार आहे। पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या राजकीय घडामोडी घडल्याचं दिसून आलं होतं। भोसे जिल्हा परिषद गटावर मागील 30 वर्षापासून भोसे येथील स्वर्गीय यशवंतभाऊ पाटील, स्वर्गीय राजाबापू पाटील यांचे वर्चस्व कायम राखण्यासाठी थेट भाजपात प्रवेश करून भोसेचे माजी सरपंच गणेश पाटील यांनी त्यांच्या मातोश्री प्रफुल्लता राजूबापू पाटील यांना भाजपच्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं। मात्र जिल्हा परिषदेच्या भोसे गटात प्रफुल्लता पाटील यांचा अवघ्या 450च्या आसपास मतांनी पराभव झाला। गणेश पाटील हे विठ्ठल परिवारातील एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जात आले, तसेच ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणूनही ओळखले जात आलेत। जिल्हा परिषद निवडणुकीवेळी गणेश पाटील यांना माजी आमदार प्रशांत परिचारक, कल्याण काळे, युवराज पाटील आणि माढा तालुक्यातील भाजपचे नेते रणजित शिंदे यांचे मोठे पाठबळ मिळाल्याचं दिसून आलं। तर दुसरीकडे 2024च्या निवडणुकीत भगीरथ भालके यांना आमदार करण्यासाठी तर मागील वर्षी डिसेंबरमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांच्या प्रचारासाठी आक्रमक भाषणे करणारे गणेश पाटील यांना ऐनवेळी भगीरथ भालकेंकडून मात्र दगाबाजीचा अनुभव आला असंच म्हटलं गेलं। आणि यातूनच भोसे जिल्हा परिषद गटातील ज्या गावात भालके समर्थकांचे मोठे प्राबल्य आहे अशा भोसे जिल्हा परिषद गटातील काही गावातून गणेश पाटील यांच्या मातोश्री प्रफुल्लता पाटील यांना मताधिक्य मिळू शकलं नाही आणि यातूनच प्रफुल्लता राजूबापू पाटील यांचा थोडक्या मतांनी पराभव झाल्याची चर्चा होताना दिसून आली। आमदार अभिजित पाटील यांनी वाखरी आणि भोसे गटातील परिस्थिती लक्षात घेत भगीरथ भालकेंशी जुळून घेत युती करीत वाखरीतून कल्याणराव काळे यांना तर भोसे जिल्हा परिषद गटात गणेश पाटील यांना नामोहरम करण्याची खेळली अशी ही चर्चा भालके पाटील एकत्र आल्यानं झाली होती। तर दुसरीकडे माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार अभिजित पाटील यांनी संपादन केलेला विजय हा तत्कालीन परिस्थिती होती हे माढा तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं दाखवून देण्यात माजी आमदार संजय मामा शिंदे आणि रणजित शिंदे हे यशस्वी ठरले आहेत। मात्र याच वेळी माढा विधानसभा मतदारसंघात
पंढरपूर तालुक्यातील 42 गावाचा समावेश असून यातील भोसे आणि रोपळे जिल्हा परिषद गटात थोडक्या मतांनी का होईना आमदार अभिजित पाटील समर्थक उमेदवार विजयी झालेत, तर करकम जिल्हा परिषद गटाची जागा कायम राखण्यात भाजपनं यश मिळवलं. आता याच पंढरपूर तालुक्यातील 42 गावात आमदार अभिजित पाटील यांना टोकाचा विरोध करीत आलेले व विधानसभा निवडणुकीत वेळोवेळी सहकार्य करीत आलेले गणेश पाटील यांना बळ देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी माजी आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माढ्याचे भाजपचे नेते रणजित शिंदे हे आग्रही भूमिका घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 18 मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विशेष समिती सभापती निवडीनंतर पुढे गणेश पाटील हेही सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचे स्वीकृत सदस्य म्हणून दाखल व्हावेत अशी इच्छा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची असल्याची चर्चा आहे आणि यामुळेच आता गणेश पाटील समर्थकांचं लक्ष सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीकडे लागून राहिलं असल्याचं म्हटलं जात आहे.